स्वराज ऐक ना स्वरा काय लक्ष कुठं आहे? ठीक आहेस ना? हाँ काही नाही ठीक आहे. हा, ऐक ना तुला एक लिस्ट देते. आपलं दुकान आहे ना त्याच्या मागे एक दुकान आहे, तिथनं सगळ्या गोष्टी आणायच्या आहेत. तू आणशील का माझ्यासाठी? आणतो. काय झालं? नाही ग काहीच नाही. डोळ्यात पाणी काय मी तुझ्या? माझ्या नाही काहीतरी गेलं असेल डोळ्यात. काही नाही. स्वराज रडतोयस का तू? नाही. नक्की काहीतरी झालंय. अरे मग अशी किती आनंदी होतास तू. प्रीतीला आणायला गेला तेव्हा किती खुश होतास तू. स्वराज काय झालं नक्की? मी आल्या आल्या स्वराजने मला सरप्राईज गिफ्ट दिलं होतं, पण चुकून ते माझ्या हातातून पडलं आणि फुटलं. आता काचेची वस्तू आहे, पडली तर फुटणारच ना. एवढं रिॲक्ट करण्याची काय गरज होती? एवढं रिॲक्ट करण्याची काय गरज होती? हे हे असं कसं बोलू शकते तू? अगं मी काय मुद्दाम फोडलंय का ते? माझ्या हातातून चुकून पडलं आणि फुटलंय. एवढा इशू का क्रिएट करायचा आहे? प्रश्न वस्तूचा नाहीच आहे ताई, इमोशन्सचा आहे. कालपासून जिजू तुला एवढे कॉल करत होते, मेसेजेस करत होते. तू येणार म्हणून त्यांनी अख्खी रूम सजवली आहे, गिफ्ट दिलं तुला, आणि आल्या आल्या जर ते गिफ्ट फुटलंय असं बघितलं तर वाईट नाही वाटणार का कोणाला? आणि मुळात ना ते गिफ्ट फुटलंय याचं मला आश्चर्य वाटतच नाहीये. तुला त्याच्या बाबतीत काहीच वाटत नाही याचं आश्चर्य वाटतंय. अगं चल, चुकून गिफ्ट फुटलं तुझ्या हातून, पण तू माफी मागू शकतेस ना त्यांची. माफ केलं असतं त्यांनी. माफी अजिबात नाही स्वराज. यावेळेला तिला मी अजिबात माफ करणार नाही. आत्या जाऊ दे ना. तू का चिडतेस एवढं? का चिडते म्हणजे काय? चिडण्यासारखंच वागते ती. ती मुलगी घरात आल्यापासून तमाशे होत आहेत. कोणते रुसवे फुगू येतात, कोणाची तरी मन दुखावली जातात. काही ना काही होतच आहे घरामध्ये. आता तिला सोडलं नाही. तू बघच मी काय करते त्याकडे. आत्या ऐक ना. तू गप्प राहा रे. आत्या ऐक ना. तू गप्प माझं बस आत्या. जरा. बस झालं ज्योती, खूप ऐकून घेतलंय मी तुझं. काही झालं तरी प्रत्येक वेळेस माझीच चूक आहे असं नाही. तुझं झालंय ना काम, निघ तू आता. इथे काय करायचंय ते मी बघून घे. उगाच प्रत्येक वेळेस माझ्या आयुष्यात तुडबुड करायची नाही. अगं ताई, मी फक्त जिजूंना सॉरी म्हण इतकंच म्हणतेय. नाही म्हणणार. अगं मी मुद्दाम फोडलेला नाहीये, चुकून झालंय ते. कितींदा सांगायचं? आता ह्यांचं आणि काय आहे? आत्ता आणि काय नवीन ड्रामा आहे? आत्या, आत्या, आत्या दीप आत्या अगं काय? आत्या ऐक माझं. दीप आत्या माझं. दीप कुठे आहेस? काय झालं? काय झालं? काय झालं? विचारा आपल्या लाडक्या बहिणीला. काय चाललं नेमकं तिचं? काय डोक्यात आहे तिच्या? काय विचार करते ती? विचार जरा तिला. अरे पण झालंय काय? काय प्रीती, बोल ना. अशी गप्प नको उभी राहू. काय छळतेस माझ्या मुलाला? काल तू नव्हतीस ना इथे. सगळं घर शांत होतं, सगळं व्यवस्थित सुरू होतं. तू घरात पाऊल टाकलंस आणि तमाशे सुरू झाले. काय आहे डोक्यात तुझ्या? एकमेकांची भांडणं लावायची तुला? का कटकारस्थाना करायला आलीस तू? नक्की कशासाठी आलीस तू इथे? आत्या अगं काय बोलतेस तू? हे स्वराज, एक शब्दही बोलू नकोस आता तू. तुम्ही तिच्या चुकांवर पांघरुणं घालता आणि पुन्हा ती चुका करायला मोकळी होते. सापाने फणा काढला ना तर त्याला तिथेच ठेचायचा असतो. पुढे जाऊन चांगला वागेल म्हणून दूध नसतं पाजायचं, कारण डसणं हाच धर्म आहे त्याचा. बोल ना प्रीती, काय हवंय का तुला आमच्याकडनं?
घर हवंय, प्रॉपर्टी हवंय, पैसा हवंय, काय हवंय काय तुला नक्की? अरे एक मिनिट थांब जरा आत्या. काय झालं एवढं? का चिडतीयस? माझ्या चिडण्याला ना 1000 कारण आहेत दीप. एक कारण तुला सांगते, तेवढंच पुरेसं आहे. आता कुठं? आठवते साडी? आठवते का साडी? नी प्रेमाने दिली होतीस तिला तू साडी, आईची आठवण म्हणून. आणि ही बघ, शिवली कशी साडी, कशी फाटली गेली, कुणी फाडली? आहे उत्तर हिच्याकडे. मी सांगते ना, तूच फाडलेस साडी आणि ते गिफ्ट सुद्धा तूच फोडलायस. गिफ्ट? तोंडाकडे काय बघतेस माझ्या? कीर्तन करायला उभी आहे इथे मी. तोंड वर करून उत्तर दे ना आता. प्रीती, का छळतेस तू त्याला? त्याच्या ना फोडासारखं जपलंय त्याला. कधी त्याचं मन दुखवलेलं नाही आजपर्यंत आम्ही कुणी. साधा सरळ भोळा मुलगा आहे तो, स्वच्छ मनाचा. अतिशय प्रेमाने गिफ्ट आणले तो त्यांनी तुला, आणि काय केलंस तू? फोडलंस. प्रीती, का केलं असशील तू असं? का फोडून टाकलेस ते गिफ्ट? खाली नको बघू, मान वर आणि उत्तर दे मला. बापरे, आत्या खूपच चिडलेत. त्यात प्रीतीताई पण गप्प आहे. तिला राग आला तर हे सगळं भलतीकडे जाणार नाही. नाही नाही नाही, हे होता कामा नये. मला काहीतरी करायला हवं. आत्या, जिजू, ते गिफ्ट ताईकडनं नाही, माझ्याकडनं फुटलंय. कसं शक्य? तू मीटर इथं आत्ताच वर गेली होती ना? एवढं सगळं झालं? नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे. जितकं मी हिला ओळखतो ती चुकून असं काही करणार नाही. आणि जरी केलंच तरी लगेच बोलली असती. एवढ्या वेळाने का सांगितलं असतं?